सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराया। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नव आदर्श फाउंडेशन यांच्या वतीने व आमचे पॅन्थरचे जुने कार्यकर्ता काका, आमचे जुने आमच्या पिढीतले एकदम काका सुरेश अडांगळे साहेब यांनी आणि दादू अडांगळे आणि त्यांच्या नव आदर्शच्या फाउंडेशनच्या पूर्ण टीमने हा प्रोग्राम खूप चांगला आयोजित केला। आणि मला इकडे बोलून आणि प्रमुख अतिथीमध्ये नाव देऊन जो सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आणि दरवर्षी बाबासाहेबांचा प्रोग्राम हा असाच हो व ह्याच्यापेक्षा चांगल्या जल्लोषाने हो, पूर्ण भारतात नाही पूर्ण जगात हा प्रोग्राम कार्यक्रम बनवला जातो आणि पूर्ण जोशामध्ये आणखी चांगला हा कार्यक्रम होत राहो ही सदिच्छा। शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र बाबासाहेबांनी दिला याच्यासाठी दिला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। जर शिक्षण घेतल्यानंतर घेणारा व्यक्ती हा गुरारतोच। आणि कलमामध्ये एवढी ताकद आहे, बाबासाहेबांनी दाखवून दिलं की पैसा नसेल आपण संविधानाने चाललो आणि कलम सर्वांना सांगितली। सुरुवातीला त्रास होतो आपल्याला, पण नंतर जेव्हा कळतं तेव्हा आपला सन्मान व्हायला लागतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सर्वांना मी भाग्यवान शुभेच्छा देतो। आणि आदर्श फाउंडेशन प्रत्येक वर्षी अशीच जयंती राबवो आणि चांगल्या पद्धतीने राबवो हेच प्रार्थना करतो। आणि मी अडंगळे साहेबांचं धन्यवाद करेल आणि सुरेशजींचं धन्यवाद करेल की ते मला बोलवलं, तर मला सत्कार केला, मला संधी दिली बोलायची। आणि मी चॅनलच्या माध्यमातून सर्व भारतीयांना मी आज आंबेडकर जयंतीचे खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो। सर्वांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे फाउंडेशनकडून, कारण फाउंडेशनकडून कसे कामं केले करू शकतो, लोकांना मदत कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो हे फाउंडेशनकडून शिकण्यासारखं आहे। जसं अडंगळे साहेब करतात या फाउंडेशनच्या माध्यमातून, तर सर्वांनी फाउंडेशन खोलून लोकांची मदत कुठल्या पद्धतीने कशी होऊ शकतात हे केलं पाहिजे एवढी। प्रथमतः आज मला सांगायलाच नाही, आपल्या देशाला पण याचा गर्व आणि आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे का ज्यांची जयंती फक्त आपल्या भारतातच नव्हे तर 137 राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये साजरी करतात। आणि त्या अनुषंगाने आज बाबासाहेबांच्या बुद्धीची जी एक चमक आहे आणि जी एक ओळख आहे ती ईश्वराने स्वीकारलेली आहे। आणि ज्या विद्यापीठात बाबासाहेब शिकले आज त्या विद्यापीठाने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेजचं किताब देऊन त्यांना गौरवलेलं आहे। ही आपल्या भारतासाठी आणि आपल्या भारतासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे। त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 135 निमित्त तमाम आपल्या भारतीयांना शुभेच्छा देतो। आणि आज जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आमचे नव आदर्श फाउंडेशन या आमच्या मित्र परिवारातून एक आमच्या युवक वर्गासाठी अनेक कार्याचा इथे प्रयत्न होतोय का त्यांना रोजगार कसा प्राप्त व्हावा, त्यानंतर समाजाच्या ज्या काही समस्या असतात बाबा त्या समस्येचे निवारण कसं व्हावं त्याकरता पण ते सतत प्रयत्नशील असतात। त्या अनुषंगाने या जयंती दिनी मी त्यांना आणि त्यांच्या या संघटनेला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि यापुढे पण त्यांच्या हातून असे अनेक सामाजिक कार्य नेहमी घडत राहो हीच आशा करतो। जय भीम जय भारत। खऱ्या अर्थाने हा जो दिवस आहे दलित, शोषित, पीडित, वंचित वर्गासाठी जो हजारो वर्षाची जी गुलामगिरी आहे ती बाबासाहेबांनी मोडीत काढली। आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला माणसासारखं जीवन जगण्याचा जी संधी जी उपलब्ध झाली ती आमचे सर्व काय म्हणजे आमचेही बाप, आमच्या वडिलांचेही बाप आणि आमच्या आजोबाचे बाप आणि आमच्या मुलाचेही बाप असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघर्ष केला, जो त्याग केला, जो परिश्रम केला त्यातून करोडो लोकांचं जीवन सुखमय झालं। त्याबद्दल दरवर्षी सालाबादाप्रमाणे नव आदर्श फाउंडेशन हा खूप जोरामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो। आणि या मागचा जो उद्देश आहे की आजची जी नवीन पिढी आहे त्या पिढीला बाबासाहेबांचे जे विचार आहे, बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी परिश्रम केले पाहिजे, त्यांनीही त्याग केला पाहिजे। यासाठी या सगळ्या गोष्टी नव आदर्श फाउंडेशन हे करत असतं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। नव आदर्शचे फाउंडेशनचे जे आमचे जे प्रमुख मार्गदर्शक आहे आमचे मामा सुरेश मामा अडांगळे साहेब, तसेच सुनील नाना अडांगळे साहेब आणि त्याचबरोबर त्यांची जी कार्यकारिणी आहे विशाल भाऊ उर्फ दादू अडांगळे, तसेच सागर अडांगळे हे खूप स्वखर्चातून
आणि हा जो कार्यक्रम जल्लोषात साजरा करतात त्याबद्दल त्यांचे आभार व सर्व दलित त्याचबद्दल आंबेडकरी अनुयायांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना नम्र अभिवादन करतो. त्यानंतर सालाबादाप्रमाणे आदर्श फाउंडेशननी जी देखावाचं स्वरूप केलं इथे आणि आंबेडकर चौकमधून जी रॅली इथे येते सालाबादाप्रमाणे बुद्ध कॉलनीतून इथे त्यांच्या स्वागतासाठी ते नेहमी उत्सुकतेने उत्साहाने काम करतात. आणि बाबासाहेबांची जयंती ही फक्त दलित समाज नाही तर भारतामध्ये जेवढं जन्माला आलेले समाज आहे, जेवढं जाती आहेत, त्यांना बाबासाहेबांनी काही ना काही त्यांच्या श्रमातून, त्यांच्या संविधानातून त्यांचा हक्क अधिकार दिलेला आहे. त्यासाठी संपूर्ण भारत ही बाबासाहेबांची जयंती उत्साहाने साजरी करतो. त्याप्रमाणे मुस्लिम समाजही, मी बहुजन समाज पार्टी मुंबई अध्यक्ष, मुस्लिम भाईचाराचा अध्यक्ष आहे, या नात्याने मी बोलतो की मुस्लिम समाज पण आजही बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या प्रमाणे जयंती साजरी करतो. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानातून सर्व जाती जमातींना अधिकार दिले आणि त्या अधिकाराची परतफेड आपण कधीच करू शकत नाही, या जन्मी तर करू शकत नाही. आणि स्त्रियांनी जे बाबासाहेबांना अधिकार दिलं, आज जे आपण बघतोय स्त्रिया कामाला जातात, पायलट बनतात, IPS अधिकारी बनतात, मोठे मोठे जज बनतात, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांची मेहरबानी आहे. जे संविधानामध्ये तरतूद आहे या स्त्रियांना, त्यामुळे ते आज मान सन्माने जगतायत. त्यामुळे मी या सर्व लोकांकडून, भारतीयाकडून मी बाबासाहेबांच्या जयंतीला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नऊ आदर्श फाउंडेशनचे जे प्रमुख सल्लागार आहे, आमचे मोठे भाऊ, मी भाऊच बोलतो त्यांना, सुरेश भाऊ आडांगळे, सुनील नाना आडांगळे आणि आमचे सर्व जीवलग मित्र दादू आडांगळे, जे विशाल आडांगळे म्हणून प्रचलित आहे. त्यानंतर या नऊ आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष सागर आडांगळे, यांना सर्वांना खूप खूप आभार मानतो आणि तुमचेही खूप खूप आभार मानतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. मला असं वाटतं त्यांनी जे नऊ आदर्श फाउंडेशनची स्थापना केली, तर आपण बघतोय समाजामध्ये खूप जास्त नशाखोरी वाढलेली आहे. आपले जे लहान लोक आहेत, जे मुलं आहेत 14, 15, 16 वर्षाचे, आपण बघतोय का ते नशाखोरीमध्ये विलिप्त झालेले. सर्व जे काय आहे समाज एक वेगळ्या पद्धतीने वागण्यामध्ये सुरुवात झालेली. मला असं वाटतं त्यांनी नऊ आदर्श फाउंडेशनची स्थापना, नऊ आदर्श हे जे नाव आहे ते याच्यासाठी केलं असेल का आपल्या समाजामध्ये नवीन चेतना निर्माण झाला पाहिजे आणि नवीन आदर्श निर्माण झाला पाहिजे. याच्यामुळे मला वाटतं त्यांनी हा विचार केला असेल का नऊ आदर्श हे नाव द्यावं. आणि मला वाटतं का हे नऊ आदर्श नाव खूपच चांगलं आहे. समाजामध्ये एक नवीन पिढी घडायला पाहिजे, निर्व्यसनी पिढी घडायला पाहिजे, ते समाजाला दिशाने दशा देऊ शकते पुढे जाऊन आणि समाज चांगलं परिवर्तनामध्ये घडायला पाहिजे, हीच अपेक्षा आपण समाजाकडून ठेवतो आणि जे नवीन पिढी घडणार आहे त्यांच्याकडून ठेवतो. म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक नितीन बनसोडे साहेब, सर्वांना सर्वप्रथम जय भीम. आपल्या 135व्या जयंतीनिमित्त, डॉक्टर बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा. तसेच दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक या नात्याने देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भीम. हे आयोजकांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात इथे साजरा केला आणि त्याबद्दल त्यांनी आम्हाला इकडे बोलावून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार. बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त मी सर्व माझे कुर्लाचे भीमसैनिक आहे, भीमबंधू आहे आणि माझे सर्व अर्थमित्र आहेत त्यांना हेच सांगतो की बाबासाहेबांच्या पद्धतीवर आपल्याला पुढे व्हायचं, अग्रसर व्हायचं आहे. कुठलाही क्षेत्र असू द्या, अभ्यासाचं क्षेत्र असू द्या की शिक्षणाचं असू द्या किंवा जातीवादचं असू द्या, त्या माणसांनी जे आम्हाला राह चिन्ह दिली आहे त्याच्या पदचिन्हावर आम्ही सर्वांना जायचं आहे, खूप पुढे जायचं आहे आणि अशी जयंती आपल्याला दरवर्षी करायचं आहे आणि अजून जोश आणि उल्हासनी करायचं आहे. मला इथे दादू आडांगले आणि पूर्ण मित्रपरिवारांनी बोलले होते त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश बापू आडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे लहान बंधू विशाल दादू आडांगळे यांच्या नेतृत्वाखाली हे नव आदर्श फाउंडेशन मागील 2-4 वर्षापासून कार्यरत आहे आणि दरवर्षी जयंतीनिमित्त या विभागातील विविध उपक्रम तर ते राबवतातच, त्याचबरोबर विभागातील जे प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत त्यांचा मान सन्मान करतात. त्यामुळे या नव आदर्श फाउंडेशनचे जे मुख्य बॅकबोन बोलू आपण ज्यांना,
जे आमचे छोटे बंधू आहेत दादू आडांगे यांचे लहानपणापासूनच आम्हाला माहीत आहे की असे इव्हेंट विशेषतः जयंतीचा इव्हेंट कोणी करू जाणं तो दादू आडांगांनी करू जाणं, तो बुद्ध कॉलनीत असो किंवा लल्लूभाई कंपाऊंडमध्ये असो किंवा परत एकदा कुर्ला स्टेशनला असो, ह्या आमच्या लहान बंधूला त्याच्या पुढील कार्यासाठी अशाच आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी अनुयायांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व संतगुरू महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आजच्या या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा. आज या मंगल प्रसंगी नव आदर्श या फाउंडेशनने जो जयंतीच्या उत्सवाने सर्वांना सन्मानित करण्याचा जो कार्यक्रम केला, मी त्यांचे प्रमुखताने आमचे मोठे बंधू आदरणीय सुरेश भाऊ आडांगळे, त्यानंतर दुसरे मोठे बंधू सुनील भाऊ आडांगळे, आमचे पुतणे दादूभाई आडांगळे, सागर आडांगळे यांनाही मी यांना शुभेच्छा देतो. आज त्यांनी या आदर्शाच्या फाउंडेशनच्या नावाखाली भरपूर उपक्रम राबवले आणि त्यांना मी यांच्या पुढील वाटचाली मंगलमय शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. नहीं, हर काम में आगे रहने वाले हमारे अडांगले बंधु, हमारे बापू हर चीज़ में आगे रहते हैं और बाबा साहेब तो हमारे लिए आदर्श है. पूरे देश, पूरे विश्व के लिए भारत रत्न, पूरे विश्व रत्न है और इनकी जयंती की सबको हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. हमारी यही मनोकामना है कि देश संविधान पे चले. डॉक्टर भीमराव बाबा साहब अम्बेडकर जो हमारे बाप है, जिन्होंने इस देश को संविधान दिया, जिन्होंने तमाम लोगों को, तमाम इंसानों को एक समझा और एक होने का एहसास दिलाया, हर जातिवाद के खिलाफ में एक लड़ाई लड़ी और लोगों को इंसाफ दिलाने के लिए सबसे बड़ा काम ही किया जो संविधान है, जिसकी वजह से आज सब धर्म के लोग हिंदुस्तान में मिलजुल के रहते हैं. ये डॉक्टर भीमराव बाबा साहब अम्बेडकर की देन है. हम कितना भी उनका शुक्रिया अदा करें हम नहीं कर सकते. बस ये बोलेंगे उनकी जयंती की तमाम लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं. बस यही संदेश देना चाहेंगे जो डॉक्टर भीमराव बाबा साहब अम्बेडकर ने हमको संदेश दिया है, बाबा साहब ने, कि सबको एक, सब एक है, कोई जाति कोई विशेष कुछ नहीं है, सब इंसान है. सबको एक साथ मिलजुल कर ये देश की उन्नति के अंदर सहयोग करना चाहिए और सामाजिक न्याय के लिए डॉक्टर बाबा साहब का जो कदम था उस कदम को मिलाकर आगे बढ़ने का, हमारे जितने भी SC ST समाज के दलित भाई है, मुस्लिम भाई है, सबको मिलजुल के देश के लिए आगे काम करना चाहिए.